चला आज सकाळी साऊथ इंडियन बँकेची ॲडव्हर्टिजमेंट आपल्या टेलिग्रामवर मी शेअर केली होती बघा. साऊथ इंडियन बँक नॉर्मली बऱ्याच जणांना माहिती नसेल, म्हणजे बऱ्याच जणांनी हे नाव सुद्धा पहिल्यांदा ऐकलं असेल. तसं जर विचार केला तर साऊथ इंडियन बँकेचं नाव हे काही लहान नाही आहे. म्हणजे इवन आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये आपण RRBची तयारी करतो ग्रामीण बँकांची. तर ग्रामीण बँकांमध्ये MGB सगळ्यात मोठी बँक आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. ग्रामीण बँकांमध्ये जेवढ्या MGBच्या बँका आहेत, ब्रांचेस आहेत महाराष्ट्रामध्ये, ऑल ओव्हर इंडियामध्ये, आता ऑफकोर्स ग्रामीण बँक फक्त महाराष्ट्रामध्ये, ऑल ओव्हर इंडियामध्ये MGBच्या जवळजवळ 33 ब्रांचेस ज्या आहेत या साऊथ इंडियन बँकेच्या आहे. म्हणजे याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल की बँक किती मोठी आहे. तशी बँक ही पब्लिक सेक्टर बँक नसून प्रायव्हेट सेक्टर बँक आहे, खाजगी बँक आहे. पण बँकेची जी स्थापना आहे ही आत्ताची नाही आहे. बँकेची स्थापना 29 जानेवारी 2029 म्हणजे आज जर पाहिलं तर जवळजवळ 92-93 वर्ष या बँकेला चालू होऊन झालेत. म्हणजे बँक जी आहे हिचा आवाका तुमच्या लक्षात आला असेल की बँक किती जुनी आणि किती मोठी बँक असू शकते. ओव्हरऑल यांचा चांगला मोठा बिझनेस आहे, प्रॉफिट मेकिंग बँक आहे. फक्त इवन असं होऊ शकतं की बाबा काही लोकांना माहित का नाही, कारण की महाराष्ट्रामध्ये नंबर ऑफ ब्रांचेस थोडेसे कंपॅरेटिव्हली कमी आहे. बाकी काही प्रॉब्लेम नाही, बाकी बँक छान आहे. या बँकेमध्ये 2 पदांसाठी जाहिरात आली आहे बघा. या बँकेमध्ये 2 पदांसाठी जाहिरात आली आहे. एक जाहिरात आहे प्रोबेशनरी ऑफिसरसाठी आणि दुसरी जाहिरात आहे प्रोबेशनरी क्लर्कसाठी. आता प्रोबेशनरी ऑफिसर्स आणि प्रोबेशनरी क्लर्क बद्दल एकदा डिटेल जाणून घेऊया. सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये रिक्रुटमेंट प्रोसेस काय काय, कशा कशा पद्धतीने रिक्रुटमेंट होणार, कोण कोण लोक एलिजिबल आहेत याच्याबद्दल डिटेल बोलतो. त्यानंतर सिलेक्शन प्रोसेस सांगतो, ओव्हरऑल एक्झाम पॅटर्न सांगतो आणि त्यानंतर मग तुमचे कॉमन डाऊट जे आहेत याच्याबद्दल डिस्कशन करूयात. तर सगळ्यात पहिल्यांदा स्टार्ट करूया की साऊथ इंडियन बँकेच्या ज्या 2 रिक्रुटमेंट आहेत या कोण कोण या रिक्रुटमेंटसाठी एलिजिबल आहे, कोणासाठी कोण कोण लोक हे परीक्षेचा फॉर्म भरू शकतात. बघा सगळ्यात पहिल्यांदा पहिली पोस्ट आहे प्रोबेशनरी ऑफिसर. प्रोबेशनरी ऑफिसरला कोण कोण एलिजिबल आहे बघा. एनी ग्रॅज्युएट विथ मिनिमम 60% मार्क्स इन 10th, 12th अँड ग्रॅज्युएशन. म्हणजे ज्या ज्या विद्यार्थ्यांना 10वीत, 12वीत आणि ग्रॅज्युएशन तिन्ही ठिकाणी 60% आहेत. बघा मी पुन्हा सांगतोय, 10वीत पण 60% पाहिजे, 12वीत पण 60% पाहिजे आणि ग्रॅज्युएशन मध्ये सुद्धा 60% पाहिजे. तर असे विद्यार्थी यासाठी इलिजिबल आहेत. सर मला 10वीत 12वीत तर आहेत पण ग्रॅज्युएशन मध्ये नाहीये, मग तुम्ही इलिजिबल नाहीये. 12वीत आहेत पण 10वीत आणि ग्रॅज्युएशनला नाहीये, इलिजिबल नाही. तिन्ही ठिकाणी ग्रॅज्युएशनला, 10वीला आणि 12वीला तिन्ही ठिकाणी तुम्हाला 60% मिनिमम अट आहे. यासाठी इयर्स स्पेलिंग चुकले. वयोमर्यादा जी आहे ही 28 वर्ष आहे. म्हणजे जर तुम्हाला ऑफिसरचा फॉर्म भरायचा आहे तर तुमचं वयोमर्यादा 28 वर्षापर्यंत असावी. आता ही जी डेट ऑफ आहे 28 कधीपर्यंत पाहिजे तर 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत तुमचं 28 कंप्लीट झालेलं नसावं. म्हणजे 27 वर्ष 11 महिने 29 दिवस जरी असतील तरी चालेल. तर मग 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत तुमची जी एज लिमिट आहे ही नॉट मोर दॅन 20 इयर्स. आता इथं ओबीसीला आणि EWS ला कुठलं एक्झम्पशन नाही आहे. इथं फक्त एक्झम्पशन आहे SC आणि ST ला. म्हणजे जनरल, OBC आणि EWS कॅटेगरीसाठी एज लिमिट जी आहे ही 28 आणि SC आणि ST कॅटेगरीसाठी 28 + 5 33 वर्ष. या पद्धतीने प्रोबेशनरी ऑफिसरचा क्रायटेरिया आहे. यासाठी तुम्ही ऑनलाईन टेस्ट आणि इंटरव्ह्यू, सिलेक्शन प्रोसेस नमकी कशी असेल तर एक सिंगल एक्झाम असेल आणि इंटरव्ह्यू. त्यामुळे ही एक चांगली अपॉर्च्युनिटी मी का म्हणेल, कारण की प्री मेन्स नाहीये, फक्त एक सिंगल एक्झाम आणि इंटरव्ह्यू. 4च विषय, 40-40 क्वेश्चन, 50-50 मार्क, 160 क्वेश्चन, 200 मार्कांचा पेपर आहे. पुढे त्याच्याबद्दल डिस्कशन करूयात. त्यानंतर हे क्लर्कचा फॉर्म आहे. दुसरा फॉर्म आहे प्रोबेशनरी ऑफिसरचा. यासाठी प्रोबेशनरी क्लर्कचा. आता प्रोबेशनरी क्लर्कचा एक्सपिरियन्स जो आहे, क्रायटेरिया जो आहे तोही सेम आहे, सेम ॲज प्रोबेशनरी ऑफिसर. म्हणजे क्लर्क आणि POचा दोघांचा क्रायटेरिया सेमच आहे. एनी ग्रॅज्युएशन मिनिमम 60%, 10वी 12वी आणि ग्रॅज्युएशनला 60% असले पाहिजे तिन्ही ठिकाणी. सेम इथे एज लिमिट मात्र जी आहे, इथे एज लिमिट 26 वर्ष आहे. 26 वर्ष एज लिमिट जनरल आणि EWS आणि OBC साठी क्लर्कचा फॉर्म भरायचा असेल
आणि SC/ST कॅन्डिडेट असाल तर मग 26 + 5 31 वर्षांची एज लिमिट आहे. सेम इथं सुद्धा ऑनलाईन टेस्ट आणि इंटरव्ह्यू या दोन प्रोसेसने तुमचं फायनल सिलेक्शन होणार आहे. आता ओव्हरऑल हे जर तुम्ही बघितलं तर क्लर्कमध्ये त्यांनी एक क्रायटेरिया टाकून दिलाय. तो महत्वाचा कोणता, की तुम्ही ज्या स्टेटला अप्लाय करतायत त्या स्टेटचे तुम्ही कमीत कमी 5 वर्षांपासूनचे रहिवासी असावेत. आता इकडे येणार मजा. UP, बिहार, तेलंगणा, कर्नाटक, आता आंध्र प्रदेश, MP, छत्तीसगडचे जे विद्यार्थी महाराष्ट्रात येऊन अप्लाय करतात ना, हे विद्यार्थी आता इकडे येऊ शकणार नाहीत. का? कारण की क्लर्कमध्ये जर तुम्हाला क्लर्कसाठी अप्लाय करायचं असेल तर तुम्ही कमीत कमी 5 वर्ष महाराष्ट्रात राहिलेले असावेत. म्हणजे महाराष्ट्राचे जर तुम्ही कमीत कमी 5 वर्ष आदिवासी असाल तरच तुम्ही महाराष्ट्रात राहू फॉर्म भरू शकतात. हा एक चांगला क्रायटेरिया साऊथ इंडियन बँकेने टाकलाय. म्हणून या बँकेत क्लर्क होण्याची महाराष्ट्राच्या मुलांना चांगली अपॉर्च्युनिटी आहे. त्यातल्या त्यात सिंगल एक्झाम आणि इंटरव्ह्यू, आणि सगळ्यात महत्वाचं जो अभ्यासक्रम तुम्ही IBPS PO, IBPS क्लर्क, IBPS SO साठी करताय तोच अभ्यासक्रमाच्या बेसिसवर तुम्ही पास होणार आहे. त्यामुळं हे 2 पद आहेत. आता जर एखाद्या विद्यार्थ्याला वाटलं की नाही सर मला दोन्हीला अप्लाय करायचे, यस तुम्ही दोन्हीला अप्लाय करू शकता. नाही मला PO ला अप्लाय करायचे, मला क्लर्कला वय बसत नाही, ते दॅट इज अप टू यू. पण मी दोन्ही फॉर्म भरू शकतो का? तर हो, दोन्ही फॉर्म भरू शकता. फक्त दोन्ही फॉर्म भरताना वेगवेगळे रजिस्ट्रेशन करा आणि फीस वेगवेगळी भरा. दोन्ही रजिस्ट्रेशन वेगवेगळे करा आणि फीस वेगवेगळी भरा. पहिला फॉर्म भरा POचा, फीस भरा, कंप्लीट प्रोसेस करा. नंतर फॉर्म भरा क्लर्कचा, फीस भरा, कंप्लीट प्रोसेस करा. तर या पद्धतीने साऊथ इंडियन बँकेची प्रोबेशनरी ऑफिसर आणि क्लर्क या पद्धतीने 2 वेगवेगळ्या रिक्रुटमेंट आहे. यानंतर जर पाहायचं झालं तर याची सिलेक्शन प्रोसेस जसं मी तुम्हाला सांगितलं की 4 विषय कुठले कुठले आहेत बघा. रिजनिंग आणि कम्प्युटर 40 क्वेश्चन 50 मार्क. जनरल अवेअरनेस म्हणजे जनरल अवेअरनेस याच्यामध्ये GA इकॉनॉमी बेसिसवर करंट अफेअर्सचे क्वेश्चन आणि बँकिंग अवेअरनेस 40 क्वेश्चन 50 मार्क. इंग्लिशचे 40 क्वेश्चन 50 मार्क. आणि DI डेटा अनालिसिस अँड इंटरप्रिटेशन म्हणजे इथं क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूडनली तर त्यांनी मुद्दामून डेटा इंटरप्रिटेशन अनालिसिस म्हणलं. म्हणजे सगळे DI चे क्वेश्चन असू शकतात का? हो असू शकतात. पण मी म्हणतो की DI चे सगळे क्वेश्चन राहणार नाहीत. एक 8-10 क्वेश्चन तरी याच्यामध्ये 40 क्वेश्चन पैकी कमर्शियलची विचारण्यात येतील. आणि प्रत्येक प्रश्न 1.25 मार्कांना आहे, 1.25 मार्कांना. आणि सेक्शनल टायमिंग पण दिलाय बघा. रिजनिंगला 40 मिनिट, GA ला 20 मिनिट, इंग्लिशला 40 मिनिट, क्वांटला 40 मिनिट. अशा पद्धतीने 160 मार्कांची परीक्षा, 160 क्वेश्चनची परीक्षा आणि 200 मार्क. आता हा जो पेपर पॅटर्न आहे हा PO आणि क्लर्क दोन्हीसाठी सेमच आहे. PO आणि क्लर्क दोन्हीसाठी हा पेपर पॅटर्न सेमच आहे. जर तुम्ही क्लर्क साठी फॉर्म भरला तरी तुम्हाला हाच पेपर पॅटर्न फॉलो करायचा आहे. जर तुम्ही PO साठी फॉर्म भरला तरी तुम्हाला हाच पेपर पॅटर्न फॉलो करायचा आहे. बरं, सगळ्यात महत्वाची गोष्ट, मग एकाच तयारीवर जर दोन्ही परीक्षांची तयारी होते, म्हणजे मी एकदा तयारी केली ती दोन्ही परीक्षांची तयारी जर होत असेल तर मी एकच फॉर्म कशाला भरू? ऑफकोर्स मी दोन्हीचे दोन्ही फॉर्म भरेल. मग याच्यामध्ये हा एक बेनिफिट आहे. म्हणून मी म्हणेल की जर तुम्ही एलिजिबल असताल तर तुम्ही क्लर्कचाही फॉर्म भरा, तुम्ही POचाही फॉर्म भरा. POची जी पोस्टिंग आहे, POची पोस्टिंग ही एनीवेअर इन इंडिया म्हणलंय, एनीवेअर इन इंडिया. जसं तुम्हाला महाराष्ट्रात भारतात कुठेही पोस्टिंग मिळू शकते, पण क्लर्कची जी पोस्टिंग आहे ही पर्टिक्युलरली ज्या स्टेटमधून तुम्ही फॉर्म भरतायत त्या स्टेटमध्ये तुम्हाला पोस्टिंग मिळेल. हा या एक्झामचा ऍडव्हान्टेज आहे. ऑफकोर्स क्लरिकलची पोस्टिंग महाराष्ट्रातच मिळेल, पण याच्यामध्ये कॉम्पिटिशन कमी होण्यामागचं रिझन काय? कारण की इथं ज्या स्टेटमधून तुम्ही फॉर्म भरणार आहात, ऑफकोर्स तुम्हाला त्याच स्टेटमधले तुम्ही कमीत कमी 5 वर्ष रहिवासी असला पाहिजेत. म्हणून तुम्हाला इथं एक महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना मोठी अपॉर्च्युनिटी आहे. बरं, दुसरी गोष्ट, या एक्झामला निगेटिव्ह मार्किंग आहे का? हो, देर विल बी 1/4 पेनल्टी फॉर रॉंग आन्सर्स. म्हणजे निगेटिव्ह मार्किंग आहे. म्हणजे 4 क्वेश्चन चुकले तुमचा 1 मार्क जाईल, किंवा 1 क्वेश्चन चुकला तुमचे 1/4 म्हणजे 0.25 मार्क जे हे मायनस होतील. आता याच्यामध्ये नॉर्मलायझेशन असेल का? बघा, याच्यामध्ये नॉर्मलायझेशन असेल का हे डिपेंड करतं एक्झामच्या किती नंबर ऑफ शिफ्ट होतात. म्हणजे जर एकापेक्षा जास्त शिफ्ट झाल्या तर मग मात्र नॉर्मलायझेशन होण्याचे प्रमाण जे आहे हे ऑफकोर्स जास्त आहे.
दुसरी गोष्ट, आता पुढे येऊयात इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शनवर. इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन कुठल्या कुठल्या आहेत? एक सगळ्यात महत्वाची गोष्ट, एक्झाम फीस काय. तर तुम्ही जनरल कॅटेगरीसाठी जी आहे ही 800 रुपये आणि SC ST कॅटेगरीसाठी 200 रुपये. इकडे EWS आणि OBC कॅटेगरीसाठी काही स्पेसिफाय केलेलं नाहीये, त्यामुळं EWS आणि OBC कॅटेगरीसाठी ऑफकोर्स 800 रुपये फीज असेल. ही दोन्ही फीस बघा, PO आणि क्लर्क साठी दोन्ही फीस सेमच आहे. समजा एखादा विद्यार्थी जनरल कॅटेगरीचा आहे आणि त्याला PO आणि दोन्ही POचे आणि क्लर्कचे दोन्ही फॉर्म भरायचे, त्याला 800 + 800 1600 रुपये भरावे लागतील. पण 1600 रुपयात नोकरी मिळू शकते, ही तेवढंच महत्वाचं आहे. ठीक आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा, आम्ही एक्झामचा फॉर्म भरू, पण एक्झाम सेंटर कोणतं कोणतं हे बघा. औरंगाबाद आहे, महाराष्ट्रातले सगळे कान्याकोपऱ्यातले सेंटर आहे. पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर आहे, मुंबईत ठाणे, नवी मुंबई, पुणे, मुंबई आहे, विदर्भात नागपूर आहे, पश्चिम महाराष्ट्रात नाशिक पण आहे आणि पश्चिम महाराष्ट्रात जे आहे हे पुणे पण आहे. त्यामुळे ओव्हरऑल अक्रॉस इंडिया, अक्रॉस महाराष्ट्र सगळीकडे सेंटर आहेत. हे सेंटर क्लर्कला आहेत, हे सेंटर POला आहेत. म्हणजे तुमचा हा एक फायदा आहे की चला बाबा ठीक आहे, औरंगाबादमध्ये सेंटर असल्यामुळं जाण्या येण्याचं कुठं बाहेर जाण्याचा खर्च हा वाचणार आहे. ठीक आहे, हा मुद्दा. त्यानंतर काही टेलिग्रामवर मी जेव्हा ऍडव्हर्टिजमेंट पोस्ट केली तर काही लोकांचं म्हणणं होतं की CGPA टू पर्सेंटेज कसं कन्वर्ट करायचं. आता काही इंजिनिअरिंगचे लोक आहेत, काही ऍग्रिकल्चरचे लोक आहेत. मग ऍग्रिकल्चरचे लोक असतील किंवा इंजिनिअरिंगचे लोक असतील, यांच्या मार्क मेमोवर पर्सेंटेज दिलेली नाही, त्यांच्या मार्क्स मेमोवर CGPA दिलाय आणि तुम्हाला पर्सेंटेज विचारले. मग तुम्ही काय करायचं, तुमचा CGPA टाकायचा, त्याला 7.1 ने गुणायचं प्लस 11. आता हा जो आहे, हा जो पार्ट आहे फॉर द स्केल ऑफ 10 पॉइंट्स, म्हणजे ज्यांचा 10 पॉइंटर आहे आणि मोस्टली सगळ्यांचा 10च पॉइंटर आहे. तर 10 पॉइंटर साठी हा CGPA. सपोज तुम्हाला 8चा CGPA आहे, मग तुम्ही काय करायचं, 8.71 ने गुणायचं. 8चा CGPA म्हणजे 8 पॉइंटर आहेत तुम्हाला, 8 पॉइंटर. तर 8 हे 7 56.8 प्लस 11 म्हणजे हे 56 आणि 11 67.8 टक्केवारी तुम्हाला आहे. 67.8% मार्क्स तुम्हाला आहे. तर या पद्धतीने CGPAचं कॅल्क्युलेशन तुमचं असणार आहे. जर तुम्हाला 8चा पॉइंटर असेल तर याला 7.1 ने गुणा आणि आलेल्या संख्येत 11 मिळवा, जी टक्केवारी येईल ती तुमची टक्केवारी. मग इथं जर तुमची टक्केवारी जर 59.99 जरी येत असेल तर मग तुम्ही परीक्षेला एलिजिबल नाही आहेत. जर तुमची पर्सेंटेजची टक्केवारी 59.99 जरी येत असेल तरी मग तुम्ही एक्झामला एलिजिबल नाही आहेत, कारण मिनिमम अट जी आहे 10वी 12वी आणि ग्रॅज्युएशनला ही मिनिमम 60% अट आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, फॉर्म कधी कधी सुटणार आहे बघा. खूप फास्ट प्रोसेस आहे. 5 तारखेपासून म्हणजे आजपासून फॉर्म चालू झाले आणि 11 तारखेपर्यंत संपला विषय, म्हणजे मोजून 6 दिवस फॉर्म चालणार आहे. म्हणून मी तुम्हाला स्पेशली रिकमेंड करेल, अप्लाय ॲज सून ॲज पॉसिबल, ॲज सून ॲज पॉसिबल. कारण नंतर जर वेबसाईट स्लो झाली, हँग झाली, पेमेंट सक्सेसफुल झालं नाही तर प्रॉब्लेम यायला लागतील. त्यामुळं जेवढं लवकरात लवकर होईल तेवढं लवकरात लवकर फॉर्म भरा. दुसरी महत्वाची गोष्ट, यांची एक्झाम जी आहे, एक्झाम ही फेब्रुवारीमध्ये म्हणजे लगेच पुढच्या महिन्यामध्ये, म्हणजे यांची एवढी फास्ट प्रोसेस होते की तुम्हाला कळणार पण नाही. पुढच्या 4 महिन्यात तुमच्या हातात ऑफर लेटर असेल, 4 पण नाही मी म्हणेल 3 महिन्यात तुमच्या हातात ऑफर लेटर असेल. अशा काही प्रायव्हेट बँकांचे रिक्रुटमेंट अधूनमधून तुम्हाला काही अपॉर्च्युनिटीज घेऊन येत असतात. जसं मध्यंतरी अबुदया बँकेची रिक्रुटमेंट आली होती, मध्यंतरी तुमची ADCCची रिक्रुटमेंट आली होती, सारस्वतची ज्युनियर ऑफिसरची आली होती. तर अशा ज्या TGSBची ॲड आली होती, तर अशा ज्या रिक्रुटमेंट येतात ना, या लगेचच्या लगेच येतात. परीक्षा घेणं, इंटरव्ह्यू घेणं, जी पण प्रोसेस असेल ती पटपट पटपट कंप्लीट करणं, सिलेक्शन करणं एकदम फास्ट प्रोसेस करतात. तर अशाच्यातून चांगली अपॉर्च्युनिटी असते. असे लोक ज्यांचा अभ्यास तेवढा जास्त नाही आहे, थोडासा लेवलला आहे. म्हणजे आता तुम्हाला सांगतो, ज्या लोकांचा IBPS PO आता आज निकाल लागणार आहे, असे लोक मेन्सला जातील. असे लोक ऑफकोर्स याला जास्त डोकं लावणार नाहीत. किंवा जे लोक ऑलरेडी SBI क्लर्कमध्ये चांगल्या फ्लोमध्ये होते त्यांचं सिलेक्शन झालं, काही लोकांचं मध्यंतरी ADCC मध्ये सिलेक्शन झालं, काही लोकांचं मध्यंतरी TGSB मध्ये सिलेक्शन झालं. असं कंटिन्युअस काही ना काही लोक, आता काही लोक SU मध्ये एंगेज होऊन जातील, काही लोक SBI PO मेन्स देऊन आले. तर असे लोक या परीक्षांना अप्लाय करण्याचं प्रमाण कंपॅरेटिव्हली कमी असतं. म्हणून ज्या लोकांची मॉडरेट तयारी आहे अशा लोकांना या परीक्षांचा चांगला या परीक्षांची एक चांगली संधी, चांगली अपॉर्च्युनिटी तुमच्या समोर घेऊन येते.
त्यामुळं याला सगळ्यांनी अप्लाय करा. जरी तुमचे बॅचेस नवीन नवीन चालू झाले असतील किंवा तुम्ही जुने स्टुडंट्स आहात, ऑफलाईनचे स्टुडंट आहेत, ऑनलाईनचे स्टुडंट्स आहेत, टेन्शन घेऊ नका, बिनधास्त अप्लाय करा. याच्या वॅकन्सीज किती आहेत बघा. सगळ्यात महत्वाचं वॅकन्सीज सांगा ना सर. वॅकन्सीज तर ही प्रायव्हेट बँक आहे. प्रायव्हेट बँक कधीच आपल्या वॅकन्सीज डिक्लेअर करत नाही. पण मी तुम्हाला सांगितलं ना की ऑल ओव्हर इंडियामध्ये जवळपास 924 ब्रँचेस आहेत. यांच्या वेबसाईटनुसार की 924 ब्रँचेस आहेत. 200-300 वॅकन्सी असणं फार काही मोठी गोष्ट नाहीये. त्यामुळं वॅकन्सीचा अजिबात विचार करू नका. 100 जरी असेल, 10 जरी असेल तरी एक जागा आपल्याला लागते असा विचार करा आणि अप्लाय करून टाका. ठीक आहे. कारण सगळ्यात महत्त्वाचं तयारी करणारा क्राऊड जो आहे याला अप्लाय करत नाही. कॉमन डाऊट्स बघा. आता याच्यामध्ये कॉमन डाऊट जर म्हणलं तर अबाउट प्रोबेशन पिरियड, अबाउट सर्व्हिस बॉन्ड. बघा प्रोबेशन पिरियड काय असतो, सर्व्हिस बॉन्ड काय असतो. आता याच्याबद्दल थोडं समजून घेऊया. इकडे लक्ष द्या. हे नोटिफिकेशन आहे. या नोटिफिकेशन मध्ये काही गोष्टींना मी हायलाइट करून ठेवलंय बघा. की तुमचं ग्रॅज्युएशन 10वी 12वी आणि ग्रॅज्युएशनला मिनिमम 60% असावीत अंडर रेग्युलर कोर्सेस. याच्यामध्ये मी तुम्हाला एक गोष्ट हायलाइट करून सांगतो. जे लोक BA BCom BSc ज्यांनी डिस्टन्स लर्निंग म्हणजे YCMOU मधून केली आहे असे लोक यासाठी एलिजिबल नाही आहेत अनफॉर्च्युनेटली. रेग्युलरच पाहिजे. रेग्युलर 3 वर्षांचा कोर्स किंवा रेग्युलर 4 वर्षांचा कोर्स पाहिजे. ज्या लोकांचं YCMA मधून एज्युकेशन झालंय असे लोक यासाठी एलिजिबल नाहीये. आता हे बघा इथं दिलंय प्रोबेशन पिरियड. हा PO साठी जो प्रोबेशन पिरियड आहे, प्रोबेशन पिरियड हा जो आहे ना हा PO साठी, PO साठी प्रोबेशन पिरियड आहे 2 वर्षांचा. आता नॉर्मली नॅशनलाइज बँकेत सुद्धा प्रोबेशन पिरियड असतो 2-2 वर्षांचा, 1-1 वर्षांचा नॅशनलाइज बँकेत असतो. त्यामुळं प्रोबेशन पिरियड आहे याचा अर्थ असा नाही की 2 वर्षानंतर तुम्हाला काढून टाकणार आहे. तोपर्यंत हा ट्रेनिंग पिरियड तुम्ही समजा. ट्रेनिंग नंतर तुमचं कन्फर्मेशन होतं. कन्फर्मेशन विल बी सब्जेक्ट ऑन सॅटिस्फॅक्टरी परफॉर्मन्स ड्युरिंग द प्रोबेशन. या लाईनला बिनधास्त इग्नोर करा. सगळ्यांचाच परफॉर्मन्स चांगला असतो. ऑलमोस्ट सगळ्यांचंच कन्फर्मेशन होऊन जातं. याच्याबद्दल अशी लाईन नॅशनलाइज बँकेवाले सुद्धा देतात. म्हणजे जर तुम्ही काही चुकीचे कामं करत असता ऑफकोर्स कन्फर्मेशन होणार नाही. पण त्यामुळे अशी लाईन नॅशनलाइज बँकेत सुद्धा हे काळजीपूर्वक दिलेलं स्टेटमेंट आहे. बाकी याला टेन्शन घेण्यासारखी गरज नाही. सर्व्हिस ॲग्रीमेंट पिरियड म्हणजे कमीत कमी तुम्ही या बँकेत 3 वर्ष काम करावं अशी त्यांची अपेक्षा, माफक अपेक्षा आहे. जर तुम्ही 3 वर्षांच्या मध्ये कधीही सोडून गेलात तर तुम्ही सर्व्हिस ॲग्रीमेंट त्यांचं ब्रेक केलं आणि सर्व्हिस ॲग्रीमेंट जर ब्रेक केलं तर तुम्हाला काय करावं लागतं. तुम्हाला जॉब सोडत असताना, नीट ऐका मी काय सांगतोय, तुम्हाला सर्व्हिस ॲग्रीमेंट जर तुम्ही सोडून दिलं, मध्ये सोडून दिले बँक जॉब, बघा सिलेक्टेड कॅन्डिडेट्स विल हॅव टू एक्झिक्यूट अन ॲग्रीमेंट टू द इफेक्ट दॅट दे विल सर्व अ मिनिमम पिरियड ऑफ 3 years. बँकेत त्यांनी मिनिमम 3 वर्ष जॉब करायचा आहे. फॉर अ मिनिमम पिरियड ऑफ 3 years ऍक्टिव्ह सर्व्हिस फ्रॉम द डेट ऑफ जॉइनिंग बँक. इन केस ऑफ ही ऑर शी लिव्स द सर्व्हिस ऑफ द बँक बिफोर द एक्सपायरी सेट पिरियड, अ सम ऑफ 1,50,000 विल हॅव टू पे टुवर्ड्स द एक्सपेन्सेस. म्हणजे काय, जर तुम्ही सोडून गेला, तुम्हाला आता 1.5 लाख भरायचे नाहीयेत, तुम्हाला फक्त एका ॲग्रीमेंटवर साईन करून द्यायची आहे की जर या 3 वर्षांच्या मध्ये मी बँकेला सोडून दिलं तर मी बँकेला 1.5 लाख रुपये जाताना देऊन जाईल. आणि 3 वर्षांनंतर सोडून दिलं तर मग बँकेला काहीच द्यायची गरज नाही. कारण बँकेनं तुमच्या ट्रेनिंगवर, तुमच्यावर जो खर्च केलेला असतो तो म्हणून 1.5 लाख रुपये बँक तुमच्याकडून जाताना घेते. हा सर्व्हिस ॲग्रीमेंट आजकाल नॅशनलाइज बँकांमध्ये सुद्धा आहे. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. हे ॲग्रीमेंट आहे, पैसे द्यायची गरज नाही आहे. सर आम्हाला बँक काढू शकते का? बघा तुम्ही मिसबिहेव केलं तर काढू शकते. अदरवाईज बँक रिक्रुटमेंट कशासाठी करते? सिलेक्शनसाठी. मग बँक विनाकारण तुम्हाला 2-2 वर्षांना लोक कशाला चेंज करत राहील? बँकेत असं असलं कुणी ऑर्गनायझेशनमध्ये लोक टिकणार नाहीत. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. बँक स्वतःहून तुम्हाला अजिबात काढत नाही. तुम्ही तुमचं काम करा, बँक स्वतःहून काढणार नाही. ठीक आहे. तर हा सर्व्हिस ॲग्रीमेंटचा एक क्लॉज होता. त्यामुळे याच्यात काही टेन्शन घेण्यासारखं नाही, घाबरू नका. पुढचा मुद्दा बघा. पुढचा मुद्दा होता जॉब परमनंट की टेम्पररी. तर ऑफकोर्स जॉब जो आहे हा टेम्पररी नाहीये, हा जॉब परमनंट आहे. सर्व्हिस बॉन्डचं टेन्शन घेऊ नका. याचं टेन्शन डिफरन्स बिटवीन पब्लिक सेक्टर बँक अँड SIB.
पब्लिक सेक्टर बँकेत आणि या बँकेत काय फरक आहे? ॲज काही विशेष फरक नाही. फॅसिलिटीज फक्त पब्लिक सेक्टर बँकामध्ये जास्त आहे आणि म्हणायला आपण सरकारी बँका म्हणतो, बाकी दुसरा कुठलाही फरक नाही. पब्लिक सर ICICI सारखी बँक आहे का? नाही, एवढं प्रायव्हेटचं कल्चर या बँकेत अजून रुजलेलं नाहीये. औरंगाबादला सुद्धा या बँकेची ब्रँच आहे, त्यामुळं औरंगाबादच्या ब्रँचला जर तुम्ही व्हिजिट केलं तुम्हाला कळेल की ॲक्सिस ICICI सारखा त्रास ही बँक देत नाही. ICICI ॲक्सिस मध्ये खूप जास्त वर्किंग प्रेशर आहे, खूप जास्त लोड टाकतात. इकडं मात्र तसं टेन्शन तुम्हाला ॲज या बँकेत नाहीये. ठीक आहे, तर हे तुमचे कॉमन डाऊट्स. बाकी त्यांनी सांगितलंय की जर तुम्हाला काही क्युरी वाटली तर त्यांनी स्वतःचे टोल फ्री नंबर दिलेत बघा, तुम्हाला कस्टमर केअर टोल फ्री नंबर दिलेत. या नंबरवर तुम्ही कुठलीही क्युरी विचारू शकता किंवा त्यांच्या वेबसाईटला व्हिजिट करू, तुम्ही त्यांना ईमेल करू शकता, बाकी तरी तुम्हाला असं वाटलं की नाही आमचे अजूनही काही डाऊट क्लिअर झाले नाहीत तर तुम्ही पर्सनली या नंबरवर मला मेसेज किंवा टेलिग्राम व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामला मेसेज किंवा कॉल करून विचारू शकता. पण मी म्हणेल सगळ्यांनी ॲप्लिकेशन करा, अपॉर्च्युनिटी चांगली आहे. रेग्युलर तयारीवाले लोक याला अप्लाय करण्याला थोडंसं नको बाबा कशाला प्रायव्हेट बँक जॉईन करायची, आपण पब्लिक सेक्टरमध्ये चांगला आपला अभ्यास आहे असं कॉन्फिडंट असतात, त्यामुळे ते लोक बरेचदा अप्लाय करत नाही. तुमच्यासाठी चांगली अपॉर्च्युनिटी आहे. ठीक आहे, तर जे लोक यासाठी एलिजिबल आहेत त्यांनी लगेचच्या लगेच याला अप्लाय करून टाका. बाकी काही डाऊट असेल तर मग तुम्ही मला पर्सनली कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे, चलो, थँक्यू व्हेरी मच.